तर अनेक पारितोषिकांनी सजलेली ही स्पर्धा अर्थात जय हनुमान क्रीडा मंडळ बहिरोळे आयोजित जय हनुमान चषक 2025 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पुढील सामना सुरू होण्यापूर्वी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक कल्पेश यांना धन्यवाद। जय हनुमान क्रीडा मंडळ बहिरोले आयोजित आपण पाहतोय आजचा हा पहिला दिवस अनुभवतोय जय हनुमान चषक 2026। पहिल्या फेरीचे 4 सामने आपण पाहिले। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं सकाळचं सत्र, सकाळची पहिली मॅच बापदेव बहिरोले आणि सातिर्जे। बापदेव बहिरोले संघाने सातिर्जे संघाला डॉमिनेट केलं होतं। तदनंतर जय हनुमान मुनवली आणि जय हनुमान परुरपाडा मुनवली संघाला डॉमिनेट केलं जय हनुमान परुरपाडा संघानं। आणि आता याच दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीची पहिली लढत आपण पाहतोय बापदेव बहिरोले आणि जय हनुमान परुरपाडा। टॉस जिंकला तो अर्थातच बापदेव बहिरोले संघानं आणि इन्व्हाइट केलं गेलं जय हनुमान परुरपाडा या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी। आजच्या दिवसातील उच्चांक देखील जय हनुमान परुरपाडा या संघानं 56 धावा आपल्या धावफलकावरती लागल्या होत्या। मग त्यात 47 धावांची विस्फोटक नाबाद फेरी आपण महेश यांची पाहिली होती। चला मैदानामध्ये बॉलची पूर्तता करायची आहे। 4 षटकांची लढत असेल। 4 षटकांची लढतीमध्ये कशा पद्धतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। 4 षटक आणि 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असणार आहे। या मॅच साठी आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून या दुसऱ्या फेरीसाठी या दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा असणार आहेत। टॉस जिंकला होता बहिरोले संघानं आणि प्रथमतः पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सकाळच्या सत्रात ज्या पद्धतीने खेळ केला होता तशाच पद्धतीने खेळ करण्यासाठी काहीसा हा मैदानात खेळ करण्यासाठी टीम बहिरोले संघ उतरलाय आणि इन्व्हाइट केलंय जय हनुमान परुरपाडा या संघाला। आज जर पाहायला गेला तर जय हनुमान चषक 2026 हे देखणं आयोजन आपण पाहतोय। गाव पातळीपासून ते स्पर्धात्मक क्रीडा स्पर्धांचं हे भव्य दिव्य आयोजन करून आपल्या ग्रामीण खेळाडूंना मोठं प्लॅटफॉर्म देण्याचं काम जर पाहायला गेला तर आपल्या लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून पाहतोय। खूप मोठी स्पर्धा, तब्बल 70,000 रुपये पारितोषिक असलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं हे देखणं भगवमय असं आपण आयोजन नियोजन आपण पाहतोय। आयोजन आपले जर पाहायला गेला तर आयोजकांची अथक मेहनत परिश्रम आज या 2026च्या जय हनुमान चषक 2026च्या माध्यमातून आपण पाहतोय। दुसऱ्या फेरीला मित्रांनो सुरुवात होतोय जिथं टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी मार्क होती। पहिला गोलंदाज दीपन कॉम्बॉक्स इन कडून दीपन, तर स्ट्राइक इन वरती पाहतोय विराज आणि नॉन स्ट्राइक इन वरती प्रीतम आणि विराज। मॅचला सुरुवात, ग्रीन सिग्नल येतोय। पहिलाच बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलाय। लाऊट अपील पाहतोय, लाऊट शाउट आपण पाहतोय। आत्मविश्वास जास्त दिसतोय, आत्मविश्वास जास्त, परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर पंच देखील तटस्थ आहेत। नॉट आउट लीग बायच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती आलेली एकेरी धावा पण पाहिली। टीम जय हनुमान परुरपाडा या संघासाठी एका धावेनं धावफलक सुरुवात होताना आपण पाहतोय। मागच्या मॅच मध्ये वाटलं होतं की बहिरोले संघ 42 धावा इझिली चेस करेल, परंतु तसं झालं नाहीये। जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न इन स्विंगर होता, त्याला ऑन साइडला जर पाहायला गेला तर मिड विकेटला टार्गेट करायचं होतं, परंतु बॅट एवढ्या जोरानं फिरली की बॉल यायच्या अगोदर बॅट फिरली आणि तदनंतर बॉल बॉडीवरती जाऊन आदलला जातोय। अर्थातच डॉट बॉल येतोय। काय फटकेबाजी पाहतोय आज जर पाहायला गेला तर कॉन्फिडन्सनं खेळ करण्याचा प्रयत्न टीम जय हनुमान परुरपाडा हा संघ करताना दिसेल। मोठा फटका पुन्हा एकदा खोदून काढायचा होता, स्विंग अँड मिस पाहतोय। ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु बॅट आणि बॉल यांचा संपर्क होत नाही आहे। परिणामी आणखी एक डॉट बॉल आपण पाहतोय। गोलंदाजी करत असताना दीपन यांचं काही गोलंदाजी केली जाते। दुपारचं सत्र असताना दुसरी फेरी आपण सुरुवात करतोय आणि दुसऱ्या फेरीत पहिल्या षटकात जर पाहायला गेला तर आतापर्यंत 3 चेंडू आणि 1 धाव। स्विचेट आणि तदनंतर जर पाहायला गेला तर मागून बॉल घुसला गेला आणि त्रिफला उद्ध्वस्त करतोय विराज। बॅक टू द डगआउट।
पाहायला गेला तर दडपणाखाली दिसत होते आणि दडपणाखाली खेळत असताना जर पाहायला गेला तर इथून निकाल लागला गेला तो अर्थात विकेटच्या माध्यमातून दीपन यांच्यासाठी. दीपन स्ट्राईक्स फॉर टीम बहिरोले. गणेश न्यू बॅटर मैदानात आपण पाहतोय. महेशचं येणं बाकी असणार आहे. मागच्या मॅच मध्ये देखील 4थ्या क्रमांकावरती महेश आले होते. ताबडतोड 47 धावांची विस्फोटक पारी आपण त्यांच्या माध्यमातून पाहिले होते. गणेश आले 3ऱ्या क्रमांकावरती. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर आतापर्यंत 4 बॉल आणि 1 धाव. स्विंग आणि मेस पुन्हा एकदा शरीरापासून बराचसा दूर ठेवलेला बॉल आपण पाहतोय. जशा पद्धतीने फलंदाजी करतायत तशाच पद्धतीने गोलंदाजी देखील केली जातीये. ज्यावेळी मागच्या बॉलवरती विराट स्विचिटसाठी गेले, यष्टांचा वेध घेणारा बॉल फेकला गेला आणि तदनंतर गणेश आले. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप आणखी एक डॉट बॉल पाहिलाय. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळी देखील आउटसाइडचा ऑफ स्टंप बराचसा वाईड लाईन वरती फेकलेला बॉल त्याला कट करायचा होता. स्वीपर कव्हर मध्ये बॉल फील्ड केला जातोय. तदवर 1 धाव घेतली एका धावेनं. पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती 1 विकेट आणि फक्त 2 धावा पाहतोय. त्या अर्थातच टीम जय हनुमान परूरपाडा हा संघ. अत्यंत महत्वाच्या लढतीनं आता सुरुवात झाली. आता दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्राकडे ही स्पर्धा मार्गक्रमण करताना आपण पाहतोय. 3 दिवस चालणारी ही स्पर्धा आजचा हा पहिला दिवस आपण पाहतोय. याच संघानं जर पाहायला गेलात ना टीम जय हनुमान परूरपाडा संघानं मुनवली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 56 धावा देखील आजच्या दिवसाचा विक्रम आपल्या नावावरती केला होता. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलात तर पहिल्या 2 षटकामध्ये त्यांच्या देखील 20 धावा होत्या. 3 षटकामध्ये 20 होत्या. परंतु उर्वरित 2 षटकामध्ये 36 धावा आल्या होत्या. मग त्यातील महेश यांची खेळी देखील आपण अनुभवली होती. दुसरा गोलंदाज राज यांचा वापर केला जातोय. हाफ ट्रॅकर होता त्याला पुल केला जातोय. पुल होईल का सक्सेसफुल? परंतु सक्सेसफुल होऊ शकला नाही. परिणामी झेल देखील सुटला जातोय. आणखी एक जर पाहायला गेला तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना दिसेल. परंतु दुसऱ्या बाजूने झेल सुटला. 1 धाव स्कोर कार्ड वरती देखील ऍड होताना दिसणार आहे. इथून टीम जर पाहायला गेला तर परूरपाडा हा संघ गिअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न करेल. यावेळी स्लोवर बॉल पाहायला गेला. जेवढे स्लोवर बॉल आज या मॅच मध्ये आणि आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांनी वापरले गेले तेवढे स्लोवर बॉल हे कारगर आपल्या संघासाठी. किंबहुना डॉट बॉल देखील आपण पाहिलेत. विकेट देखील त्या बॉलवरती आपण पाहिल्यात. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा त्याला उडून मारायचा होता. कीपर इंटरेस्टेड आहेत. सोडणार नाहीये झेल. संपला फलंदाजाचा खेळ. फलंदाज जर पाहायला गेला तर प्रीतम बॅक टू द डगआउट.
पहिल्याच बॉलवरती षटकार मारून सुरुवात करत असताना आपण पाहतोय महेश यांना, जिथं धावसंख्या थांबली होती धावा आता खोऱ्यानं जमा करायला सुरुवात केली आहे महेश यांनी. पहिल्याच बॉलवरती मनीष यांना आसमान दाखवलं गेलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मनीष. स्विंग आणि मेस आपण पाहतोय, ज्या महेश यांच्या बॅट मधून षटकार पाहिला मागच्या बॉलवरती, त्यांना या वेळी जर पाहायला गेला तर पॅड लाईन वरती टाकलेली ही बॉलिंग स्विंग पाहायला मिळाला. त्यानंतर विकेट किपर त्यांच्या दस्तानामध्ये बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉलनं या बॉलची सांगता केली आणि अखेरीस हा डॉट बॉल पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा मनीष बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असणार आहेत. मिस टायमिंग शॉट आहे, फिल्डर इंटरेस्टेड आहे कॅच घेण्यासाठी. कॅच घेणं गरजेचं होतं, इम्पॉर्टंट विकेट होती, टाळ्यांचं वर्ष होत आहे कारण विकेट होती महेश यांची. महेश बॅक टू द डगआउट. लागल्या गेल्या 4च्या सरासरीने आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकात 2, दुसऱ्या षटकात 2 आणि मागच्या षटकात 8. त्यामध्ये एक षटकार, अशा फक्त 8 धावा मागच्या षटकात आणि 12 धावा पहिल्या 3 षटकामध्ये पाहतोय. शेवटचं षटक असेल तत्पूर्वी आम्ही जय हनुमान चोरंडे आणि जय हनुमान बहिरोले आपल्याला टॉस साठी इन्व्हाइट करतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दुसरी मॅच असणार आहे दुसऱ्या फेरीची जय हनुमान बहिरोले आणि जय हनुमान चोरंडे. शेवटचं षटक, शेवटच्या षटकात गोलंदाज विराज. लेग ब्रेक गोलंदाजी, बॉल हवेमध्ये आहे, नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. स्वतः गोलंदाज
रिव्हर्स कॅच घेण्याचा प्रयत्न गोलंदाज विराज यांचा आपण पाहिला. व्हॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल केला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. गोलंदाजी केल्यानंतर मिडॉन पर्यंतचा अंतर कापीत विराज कॅच घेण्यासाठी आले होते. त्यांना देखील माहिती होतं की ही कॅच महत्वाची आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. पुढे सरसावलेत आणि तदनंतर फिरकीची जादू दाखवत असताना गणेश देखील मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. विकेटची पडझड व्हायला लागली आहे. दुसऱ्या बाजूनं टीम बहिरोले संघ आज या मैदानावरती स्वतःच्या होम ग्राउंडवरती चांगली कामगिरी करत असताना काही गोलंदाजी आपण पाहतोय. चांगला कमबॅक आणि चांगली गोलंदाजी, गोलंदाजांचा योग्य वापर टीम बापदेव बहिरोले संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या षटकात दीपन 2 धावा, दुसऱ्या षटकात राज 2 धावा, मागच्या षटकात मनीष 8 धावा आणि आता विराज पहिल्या बॉलवरती 2 धावा घेतल्यानंतर या बॉलवरती घेतलेली ही विकेट. नवीन बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल. षटकातील शेवटचे 4 बॉल शिल्लक. हा डिटर बॅटर आहेत, परंतु हा फिरकीचा जादूगार आपल्या बोटांवरती फलंदाजाला नाचवतोय अक्षरशः. अशी गोलंदाजी आज टीम बहिरोले संघासाठी विराज करत असताना शेवटच्या षटकामध्ये पाहतोय. स्लॉक षटक आहे, हनामारीचं षटक, भैरवीचं षटक आणि त्या षटकामध्ये आपल्यावरती हल्ला चढवला जाईल हे माहीत असताना देखील अशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते विराजांच्या माध्यमातून. आत्ता पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय. बघा यावेळी लेग ब्रेक होता, इनसाइड फटका मारण्याचा प्रयत्न पाहिला, परंतु यावेळी फिल्डरच्या आवाकाच्या बाहेर प्रयत्न अपुरे पडले. परिणामी 4 धावा येतील. चार धावा आल्या सौरभ यांच्या बॅटमधून. मागच्या मॅचमध्ये जर पाहायला गेला तर थोडे इंजर झाले होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वॅकंट एरिया आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. बघता बघता आणखी 2 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ असताना परिणामी नो बॉल येतोय. नो बॉलची आणखी 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल. 9+2 अशा 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड झाल्या. शेवटच्या षटकात जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न टीम जय हनुमान परुरपाडा या संघाच्या माध्यमातून असणार आहे. कारण जी धावसंख्या आपण उभारली आतापर्यंत, धावा पाहतोय धावफलकावरती 22 धावा पुरेशा नसणार आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. डिस्टन्स क्लिअर केलं जाईल का? आणि अखेर ठोकलाय हा बेधडक आणि बिंदास षटकार. बोर्ड 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॅट आता बोलायला लागली आहे. बॅट बोलते चेंडू गेलाय पार आणि प्रेक्षक बोलते भावा अजून एक मार. वाह काय फटका मारलाय षटकार. षटकाराने आता मोमेंटम शिफ्ट झाला मित्रांनो टीम जय हनुमान परुरपाडा संघाला. मागचे 2 बॉलचा विचार करायला गेला तर शेवटच्या 2 बॉलवरती 2 लागोपाठचे षटकार मारत सौरभ यांनी मोमेंटम आपल्या टीम जय हनुमान परुरपाडा या संघाच्या बाजूने खिसून आणलाय. आणि जर पाहायला गेला तर 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत माफी असावी 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि 35 धावांचं उद्दिष्ट अर्थातच टीम बापदेव बहिरोले संघाच्या बाजूने असणार आहे. 35 धावा बनवायच्या आहेत. चला तत्पूर्वी टॉस साठी पुन्हा एकदा आम्ही इन्व्हाइट करतोय जय हनुमान बहिरोले आणि टीम जय हनुमान चोरंडे. आपण टॉस साठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीची दुसरी लढत असणार आहे जय हनुमान बहिरोले आणि जय हनुमान चोरंडे. आज आपण पाहतोय जय हनुमान बहिरोले आयोजित भव्य दिव्य या क्रीडा स्पर्धांना सुरुवात आपण पाहतोय. भगवं वातावरण, भगवमय या स्पर्धा आणि या भगव्या झेंड्याखाली खेळत असताना आज जर पाहायला गेला 2026च्या सुरुवातीलाच भेटीला आलेली ही तब्बल 16 वर्षाची अविरत परंपरा आपण पाहतोय. आणि आज 16वे वर्ष
साजरं करत असताना जय हनुमान बैरोले संघाचं हे देखणं असं नियोजन आणि आयोजन आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीची दुसरी लढत आणि त्यांचा टॉस केला जातोय तो अर्थात जय हनुमान बैरोले आणि त्यांना फाईट करताना दिसेल दुसऱ्या बाजूनं जय हनुमान चोरंडे. सन्माननीय एकनाथजी घरात यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस जिंकतोय तो अर्थ तो बहुत ही आसान सा ये लक्ष्य नजर आता हुआ, क्योंकि टेनिस क्रिकेट का खेल बहुत ही एडवांस हो चुका है, आप सभी जानते हैं। यहाँ पे गेंदबाजी और गेंदबाजों का कोई बिल्कुल रिस्पेक्ट नहीं होता, हमेशा उनकी धुलाई उनकी पिटाई होती है, क्योंकि उनको रिस्ट्रिक्शन बहुत होते हैं। और इसीलिए मैं अक्सर कहता हूँ दोस्तों कि गेंदबाजी की कला जो है वो बहुत ही मेहनत की कला है। अगर उनका पैर थोड़ा सा आगे जाता है तो वहाँ पे नो बॉल करार दिया जाएगा। उसी के साथ गेंद अगर ऑफ स्टम्प या लेग स्टम्प के बाहर जाती है तब भी वाइड करार दी जाएगी। ज़्यादा पटकी हुई गेंद होती है, सर के ऊपर से जाती है, तब भी वाइड या नो बॉल करार दी जाती है। मगर बल्लेबाजों का ऐसा रेस्ट्रिक्शन नहीं है, बल्लेबाज ऑफ स्टम्प के बाहर सफल होकर खेल सकते हैं, इनसाइड आउट के लिए स्टम्प छोड़कर भी खेल सकते हैं, आगे आकर डांसिंग डाउन द विकेट फ्रंट फुट पर भी आके खेल सकते हैं। तो बल्लेबाजों के लिए कोई रिस्ट्रिक्शन नहीं है और इसी वजह से ये रन आसानी के साथ बनेंगे, ऐसा पहली नज़र में हम सभी को लग रहा है। और हम कितना भी कहें कि अंदाज़ा लगाना गलत या प्रेडिक्शन नहीं लगा सकते, मगर हम अंदाज़ा लगा ही लेते हैं। ओहो, खराब फील्डिंग, एक रन जहां पे मिलने की संभावना थी मिले वहां पे मिले हैं पूरे 4 मिस फील्डिंग की वजह से। स्वरूप ने जीत की चमक यहाँ पे ज़रूर दिखाई है। ये मैच हम जीत सकते हैं, क्योंकि अंतिम 2 गेंदों पर जिस तरह से उन्होंने 2 छक्के लगाए थे बैक टू बैक, मुसलसल 2 छक्का लगाने के बाद एक सम्मानपूर्वक स्कोर यहाँ पे खड़ा हो चुका है, एक फाइटिंग स्कोर हम कह सकते हैं। इस तरह की अगर फील्डिंग करोगे तो फिर मुश्किल होगा। जी हाँ, ड्राइव करने की कोशिश कर रहे थे, मगर स्लोवर वन गेंद लहराती हुई बाहर की तरफ निकल गई। गेंद ने बल्ले का मोटा सीरा लिया, आवाज यहां तक आई है, आउट, OUT, फर्स्ट विकेट डाउन।
जी हाँ, यहाँ पर आकर गेंद बहुत ज्यादा विड्थ दे बैठे, इतना रूम था कि वहां पे फ्लैट भी खरीद सकते हैं। 6 रन। पहली गेंद पर चौका आया था, दूसरी गेंद के ऊपर विकेट और तीसरी गेंद के ऊपर छक्का। यानी हर गेंद के ऊपर कुछ ना कुछ यहाँ पे घटता हुआ दिखाई दे रहा है। जी हाँ, अपना अगला पैर आगे की तरफ स्ट्रेच करते हुए अपने बॉडी को भी स्ट्रेच किया था और थोड़ा सा अजीबोगरीब अंदाज से अपने आप को एडजस्ट किया था, क्योंकि पहला सीधे बल्ले से खेलने की कोशिश कर रहे थे, मगर देखा कि स्लोवर वन गेंद है, अपने बल्ले से उसे स्वैप करते हुए खेल दिया था कारपेट के सहारे लॉन्ग ऑन की दिशा में। 1 रन के लिए राज पहुंचे हैं 7 पर, जबकि मितेश अब स्ट्राइक एंड पर पहली मर्तबा। जी हाँ, बैकफुट पर फिर से एक बार अपने आप को जगह दी है, बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को खेला है और वहां के फील्डर को बीट करती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 4 रन। मजेदार मुकाबला होने की संभावना थी, मगर पहले ओवर में बहुत ज्यादा रन खर्च कर गए हैं। ये लीजिए फिर से एक बार इनसाइड आउट। ओहो, ये तो प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक था। रोहित शर्मा की याद ताजा करता हुआ गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर हवाई सफर करती हुई दर्शक दीर्घा में 6 रन। बहुत ही खर्चीला साबित हुआ। इस ओवर में एक सफलता जरूर अर्जित की उन्होंने, मगर उसके लिए बड़ी कीमत उनको चुकानी पड़ी। 21 रन उन्होंने खर्च किए हैं। अब यहां से जीतना बहुत ही आसान होगा बल्लेबाजों के लिए। बाबदेव बहिरोले इस मैच को जीत सकते हैं, ऐसी अटकलें और ऐसा यहां पे अंदाजा लगाया जा रहा है। जी हाँ, इसमें तब अपने बल्ले को तिरछा किया है, हॉरिजॉन्टल शॉट खेला है, मगर डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीचों बीच उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन राज को। राज ने आज पूरे दिन राज किया है, अच्छी बल्लेबाजी की है और उत्साह के साथ अच्छी गेंदबाजी भी। जी हाँ, इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद जरूर है, मगर ये उल्टे हाथ से खेलने का प्रयास था और इसी वजह से अंपायर जी टस से बस नहीं हुए। देखते रहे अंपायर के ऊपर, निगाहें कटाक्ष जरूर डाला था, मगर अंपायर के ऊपर उसका कोई असर नहीं। जी हाँ, फिर से एक बार रूम बनाया, अपने आप को जगह दी है, गेंद को खेल दिया है पॉइंट के सर के ऊपर से, फिर से एक बार हवाई फायर। 6 रन। लग चुके हैं 28 रन 1 विकेट के नुकसान पर। ये देखिए तो सही, बल्लेबाज ने इस गेंद को जाने दिया ये समझते हुए कि वाइड हो सकती है, मगर अंपायर फिर से एक बार यहां पे अपनी गर्दन को हिला कर कह रहे हैं कि ये वाइड बॉल नहीं है। जी हां, देखिए हम समझते हैं कि लेग स्टंप मिस कर गई तो वाइड, ऐसा नहीं होता है दोस्तों। देखिए आप लॉ पढ़े तो आपको समझ में आएगा। ये अंपायर का जो डिसीजन है ना, मैं इसे समझ सकता हूँ, बहुत ही सही निर्णय, क्योंकि ये गेंद बल्लेबाज खेल सकते थे। बल्लेबाज ने अपने आप को बचाने की कोशिश की है और गेंद को जाने दिया है,
तो इसी वजह से ये वाइड नहीं है। हालांकि ये नज़ारा मुझे मेरे ख्याल से पूरे साल पहली मरतबा देखने को मिला है, क्योंकि ज़्यादातर 99% लेग स्टंप मिस मतलब वाइड समझी जाती है, ऐसा नहीं होता। जी हाँ, इस बीच फिर से एक बार इनसाइड आउट, बहुत ही बढ़िया शॉट, मगर डीप कवर में फील्डर तैनात है, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, और इसी वजह से इस मरतबा एक ही रन मिलेगा यहाँ पे। मितेश बहुत ही अच्छी बल्लेबाजी, बहुत ही अच्छे रंग में नजर आ रहे हैं। सिर्फ 6 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। बापदेव बहरोले जीत की कगार पर, जीत की सुगंध, जीत की खुशबू उनके खेमे में पहुंच चुकी है। वो अब उस सुगंध को महसूस कर रहे होंगे। और यहाँ पे एक छोटी सी मीटिंग उनके कैप्टन ने बुलाई है, गेंदबाजी करने वाली टीम जय हनुमान परुलपाड़ा ने, कि क्या करे, किस तरह से रास्ता ढूंढे। इस मैच का कुछ रास्ता हो सकता है, मंजिल तक तो पहुंचना है, मगर अब यहाँ पे रास्ता भूल चुके हैं, क्योंकि 12 गेंदे और 6 रन किस तरह से बचाए जाए। महेश शॉट मिड विकेट में, गेंदबाज सौंपी है नए गेंदबाज के हाथों में। सौरभ आए हैं, देखिए एक शॉट कवर भी हमें नजर आता हुआ, 1 रन बचाने के लिए राइट आर्म राउंड द विकेट। फिर से एक बार जाने दिया है, मगर इस मरतबा लेग स्टंप से बहुत दूर थी ये गेंद, और इसी वजह से अंपायर जी का वाइड का इशारा। जी हाँ, चंद्रकांत मल्लार जी अंपायरिंग कर रहे हैं, बहुत ही अच्छी अंपायरिंग। जी हाँ, इस मरतबा खेला है सीधा डीप स्क्वायर लेग के हाथों में, बिल्कुल दाएं और बाएं झुकने की जरूरत नहीं है। बहुत ही बढ़िया कैच, और इसी के साथ धुआंधार बल्लेबाज मितेश मैदान से बाहर। अपने आप को जगह और उसी के साथ विड्थ का फायदा उठा रहे थे, और गेंदबाज सौरभ ने यहां पे परख लिया था, उन्हें क्रैम कर दिया, खड़े खड़े खेलने की कोशिश में चूक गए, सीधा फील्डर के हाथों में खेल गए। और इस मरतबा बाएं हाथ के बल्लेबाज तेजस, आप जानते हैं तेजस एक क्षेपणास्त्र भी है, हो क्षेपणास्त्र उड़ गया, 6 रन। हॅलो, या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी कोण असावा? तसं पाहिलं तर मित्रांनो, 3 कॅन्डिडेट जे आहेत ते सामनावीरास इथे पात्र ठरत आहेत, परंतु आपल्याला एकाचीच निवड करायची असल्या कारणानं आपण तरजीह